24 मार्चला होळी आहे आणि होळीच्या दिवशी तुम्ही लक्षात घ्या की होळीची जी रात्र आहे ती खूप महत्त्वाची आहे. जशी की दिवाळीची रात्र आपल्यासाठी जी लक्ष्मीपूजनची रात्र आहे ती महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे होळीची रात्र देखील तेवढीच महत्त्वाची असते. दिवाळीची जी रात्र असते ती म्हणजे कसं आहे की अमावास्येला येत असते आणि ही जी रात्र आहे ती पौर्णिमेला येत असते. फक्त फरक इतकाच आहे की अमावास्या आणि पौर्णिमेला ह्या रात्र येत असतात, परंतु होळीची रात्र हा आत्ता तुम्ही जर उपाय केले तर ते तुम्हाला पुढच्या वर्षभरात तुम्हाला त्या उपायांचा फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आता जर तुम्ही काहीही चुका केल्या तर तुम्हाला कदाचित त्याचा तोड भेटणार नाही किंवा त्याचा काट भेटणार नाही. इतक्या पद्धतीत होळीच्या दिवशी म्हणजे तुमच्यावर काहीही होऊ शकतं, एवढं लक्षात घ्या. किंवा का सांगते बघा, बऱ्याच वेळेला ना असं असतं की आपण अगदी चांगल्या मनाने एखाद्याचं काही चांगलं करायला गेलो तर समोरच्याच्या मनात तेवढी चांगली भावना आपल्याबद्दल असेल असं नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, कुटुंब एकत्र होतं, पूर्वीच्या काळामध्ये सगळं एकत्र असायचं. आता तेवढं एकत्रितपणा राहिलेला नाही. आता माणसांमध्ये विचित्र प्रकारे द्वेष निर्माण झालेला आहे, असूया वाढलेली आहे इतरांचं. कोणालाही म्हणजे सगळ्यात आता सध्या तेच चाललेलं आहे की कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की कोणालाही चांगलं बघवत नाही. त्यामुळे दूरच्या व्यक्तींपेक्षा जवळच्या व्यक्तींपासून जास्त धोका असलेलं आत्ताचं जीवनमान आहे. त्यामुळे धोका लक्षात घ्या आणि अशा गोष्टी टाळा की जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्रास होणार नाही. तर हे बघा, त्रास होणार नाही याचं आता यामध्ये कुठल्या गोष्टी येतात की होळीच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमा अशा खास ह्या दिवशी आता तुम्हाला जर कोणी काही खायला देत असेल तर थोडंसं सावध व्हा किंवा लक्ष द्या की हा व्यक्ती आपल्याला एरवी तसं खायला देतो का, तर नाही देत, मग ह्याच दिवशी का देत आहे हा पण विचार करा. कारण हे बघा, होळीच्या ज्या रात्री आहेत त्यावेळेस जे केलेले उपाय असतात किंवा जे समोरच्या व्यक्तीने एखाद्याने काही आपल्याला करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला खूप महागात पडू शकतो. होळीच्या दिवशी घडतंच तसं की हे जे तांत्रिक प्रयोग आहेत ते केले जातात. आता पूर्वीच्या काळात होळी ही सात्विक होती. होळीमध्ये जी म्हणजे चंदनाचे लाकडं वगैरे किंवा अशी वेगवेगळी वनस्पती वगैरे होत्या, त्यांची आहुती दिली जायची. परंतु आता सध्या प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे आहेत ते जास्त करून लोक उतारेच करतात. उतारे का करतात ह्याच्यामागे पण एक कारण आहे की लोकांच्या समस्याच तितक्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे जो कोणी यूट्यूबर सांगेल ते लोक फॉलो करतात, ते उतारे त्याच्यामध्ये करत असतात. त्यामुळे ती होळीच्या दिवशी होळीची राख घरात आणणं हे पहिले खूप शुभ मानायचं, पण आता तसं नाही आहे. आता तितकं ते शुभ राहणार नाही. जर तुम्हाला राख आणायची असेल तर थोडं काळजीपूर्वक, जर तुम्ही तुमच्या घराच्या भोवती तुम्ही स्वतःच करत असाल होळी तर तुम्ही ती राख घेऊ शकता. परंतु सार्वजनिक होळीचे राख घेऊन येत असताना नक्की विचार करा, कारण त्यामध्ये तुम्ही काय काय तुम्ही नसाल जरी टाकलेलं, परंतु दुसऱ्या कोणी काय काय टाकलेलं असेल आणि आपण ते घरी घेऊन येतोय का हा विचार नक्की करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी काय खाऊ नका. तर हे बघा, बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल की होळीच्याच दिवशी तुम्हाला कोणी ना कोणी काहीतरी खायला घालणार. म्हणजे विचार करा, एरवी तो व्यक्ती आपल्याशी जास्त बोलत नाही आहे किंवा जास्त आपला त्याच्याशी संबंध नाही आहे, तरीही त्या दिवशीच तो व्यक्ती आपल्याला काही ना काही खायला घालत असणार. तर त्याच्यामध्ये काय खायला बनवू शकतं. शक्यतो पांढऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या जी हे असतात की अशा अघोरी प्रयोग किंवा जे तांत्रिक प्रयोग असतात त्याच्यामध्ये पांढऱ्या वस्तू खायला घालण्याचं प्रमाण जास्त आहे. तर पांढऱ्या वस्तूंमध्ये काय येतो, भात आला, खीर आली, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला भाताची खीर, मखाण्याची खीर, शेवयाची खीर, कुठल्याही प्रकारची खीर, खायचं जे पान असतं ते पान, वेलची मग ती तुम्ही खिरीमध्ये टाकू शकतात, अगदी पुरणपोळी टाकू शकतात. हे सगळं जे आहे ना ते गोडामधून जास्त होण्याचे चान्सेस असतात. इवन रसगुल्ला किंवा असे व्हाईट कलरचे जे पेढे आहेत, व्हाईट कलरची जी मिठाई आहे त्यामधून ह्या गोष्टी अट्रॅक्ट करायला खूप हे होतं. कारण हे बघा, बऱ्याचदा असं असतं नाही बघवत एखाद्याला समोरच्याला चांगलं, तर वाईट करण्यासाठी कुठल्याही मार्गाला आजकाल माणसं जात आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की वाईट करण्यासाठी ती व्यक्ती
कुठल्या कुठल्या गोष्टीचा उपयोग करू शकतो. आजकाल चहा, कॉफी त्यामध्ये पण ते वेलची घालू शकतात. आणि हे बघा, वेलची, लवंग, त्याचबरोबर मिरी आणि म्हणजे अशा ज्या वस्तू आहेत त्यातून खायच्या पानामध्ये पण लवंग वगैरे टाकून दिली असेल तरी ती तुम्हाला कळणार नाही. वेलची वगैरे कुटून जर दिली असेल तरी ती कळणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी खायच्या आवड करा. अगदी पुरणपोळी ही सुद्धा गोडामध्ये येते आणि ह्यातून सुद्धा वेलची पावडर, जायफळ पावडर तर आपण घालतोच. त्यामुळे असा कुठल्याही गोष्टी करू नका की जेणेकरून तुम्हाला ह्या पुढे त्या गोष्टीचा त्रास होईल. कारण हे बघा, ह्या होळीच्या दिवशी ज्या गोष्टी केल्या जातात त्यांचे जे आपल्यावर परिणाम असतात, प्रभाव असतात, ते इतके वाईट होतात की एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, एखाद्या माणसाचं कामातून मन उडू शकतं, एखाद्या माणसाला कायमचे आजारपण, कायमचा त्रास मागे लागू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या की ह्या गोष्टी करण्याचं टाळा. म्हणजेच कोणी कितीही आग्रह करू दे, परंतु होळीच्या दिवशी ह्या गोष्टी खाण्याचा टाळा. नाहीतर घरामध्ये कटकट होणं, घरातील आर्थिक समस्यांमध्ये वाढ होणं, कर्ज वाढणं, आपल्याला मुलाबाळांना काही त्रास होणं, आपल्याला त्रास होणं, ह्या गोष्टी मागे लागू शकतात. होळीच्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, शक्यतो केस म्हणजे डोकं जे आहे ते डोक्यावर पदर, ओढणी काही ना काहीतरी घ्या. ह्या गोष्टी खायला नाही दिल्या तरी डोक्यावर जर फेकल्या तरीही हा तंत्रबाधा आजकाल होऊ शकते. त्यामुळे लक्ष द्या, विशेष करून लक्ष द्या आणि ह्या गोष्टी फॉलो करा. तर व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. पूर्वी माणूस इतका एकमेकांच्या विरोधात माणसं नव्हती. आता तितकं प्रमाण राहिलेलं नाही आहे की आपण दुसऱ्याचं चांगलं केल्यावर समोरचं आपल्याला चांगलेच रिटर्न देईल. कारण हे कलियुग आहे आणि म्हणतात ना, कलियुगामध्ये आता सध्या तर काहीही 2024मध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे होळीच्या दिवशी वाचण्यासाठी एवढं नक्की करा. आणि होलाष्टक आता सुरू होत आहे, त्यामुळे घराच्या बाहेर पडत असताना आजूबाजूला 4 जिथे रस्ते असतील तिथे नीट लक्ष देऊन रोड बघून चला. कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी करतच आहेत लोक. आणि चुकून जर तुमच्याकडनं काहीही चुकीची गोष्ट घडली, काही खाल्लं गेलं किंवा काही म्हणजे ओलांडलं गेलं, तर अशा वेळेला होळीच्याच दिवशी तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. ती थोडेसे काळे तीळ काळ्या कापडामध्ये घेऊन अँटी क्लॉकवाईज आपल्यावरून उतरवून जी बाधा आहे ती तिथेच उतरवून गेली आहे किंवा ती निघून गेली आहे अशी कामना करून ते जे आहे ती पोटली म्हणजे त्याच्यामध्ये काळे तीळ जे आहेत ते भरलेले असतील, उतरवलेले असतील, ते तुम्ही टाकून द्या होळीमध्ये. आणि पुन्हा घरी येताना मागे वळू नका. बस इतकंच तुम्ही त्याच्यासाठी करू शकतात. परंतु ही गोष्ट होऊच नाही याची पूर्ण काळजी घ्या, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.